नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 6 प्राण्यांचे वर्गीकरण याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये प्राण्यांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करतात, कोणते त्यासाठी मुद्दे वापरतात या संदर्भात माहिती घेतलेली आहे। तर आज आपण आता वर्गीकरण बघणार आहोत की रंध्रीय प्राणीसंघ, सिलेंट्राटा किंवा निडारिया प्राणीसंघ म्हणजे काय असतात, त्यांचे कोणते गुणधर्म असतात, त्यानुसार त्यांना या वर्गामध्ये त्यांचं वर्गीकरण होतं किंवा त्यांना ह्या वर्गामध्ये ठेवलेलं असतं। तर आता हे रंध्रीय प्राणीसंघ हा पहिला प्राणीसंग्रह आहे, त्याला फायलम पोरिफेरा असे इंग्लिशमध्ये म्हणतात। तर आता ह्या प्राणीसंघाबद्दल आपण माहिती करून घेऊयात। तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे जे रंध्रीय प्राणीसंघातले जे प्राणी असतात ते कसे असतात, तर हे सर्वात साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना स्पंज म्हणतात। त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात, त्या छिद्रांना ऑस्ट्रिया आणि ऑस्क्युला म्हणतात। आता इथे स्पॉन्जिला हा जो इथे प्राणी तुम्हाला दिसतोय, या प्रकारचे हे प्राणी असतात। हे प्राणी कुठे आढळतात, तर ते जलवासी प्राणी असतात, म्हणजे पाण्यात राहतात, समुद्रात किंवा गोड्या पाण्यात आढळतात। आणि त्यांचे शरीर हे असममिती असते। आपण बघितलं की सममिती शरीररचना आणि असममिती शरीररचनेवरनं सुद्धा प्राणीचं विभाजन केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे। तर ते हे कुठले प्राणी कुठल्या प्रकारात येतात, तर हे असममिती यांचं शरीर असतं। यांच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात आणि त्यांच्या मदतीने शरीरामध्ये ते पाण्याला प्रवाहित करतात। हे प्राणी जे असतात ते आधात्रीशी संलग्न असल्याने त्यांच्यात प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात। म्हणजे ते एखाद्या खडकावर किंवा काही जी असं एखाद्या प्राण्याच्या शरीरावर सुद्धा ते असतात, म्हणून ते स्थानबद्ध असतात, कारण एकाच ठिकाणी ते राहतात, ते हालचाल करत नाहीत। यांच्या स्पंजसारख्या शरीराला कंटिकांचा, शुचिकांचा किंवा स्पॉन्जींच्या तंतूंचा आधार असतो। कंटिका कॅल्शियम कार्बोनेट किंवा सिलिकाच्या बनलेल्या असतात। इथे तुम्हाला ह्या ज्या आकृत्या दिसत आहेत 6.12 मध्ये, ते ह्या काय आहेत, रंध्रीय प्राणीसंघातील प्राणी, जसं आपण स्पॉन्जीला बघितलं आणि इथे सायकॉन स्पंज बघितलं। आता ह्यांचं पोषण कशा प्रकारे होतं, तर जे पाणी ते शरीरात त्यांच्या घेतात त्याच्यामध्ये जे लहान सजीव आणि पोषक द्रव्य असतात त्याचं ते काय करतात, भक्षण करतात आणि त्यानुसार त्यांच्या शरीराचं पोषण होतं। आणि ऑस्ट्रिया नावाचं जे छिद्र असतं त्यातनं ते शरीरात पाणी घेतात आणि ऑस्क्युला नावाचं जे छिद्र आहे त्या छिद्राद्वारे ते शरीरातनं पाणी बाहेर सोडतात। आता यांचं प्रजनन कुठल्या प्रकारे होतं, तर ते मुकुलायन म्हणजेच अलैंगिक पद्धतीने किंवा लैंगिक पद्धतीने होते आणि याचबरोबर त्यांना मोठ्या प्रमाणात पुनरुद्भवन क्षमता असते। आता यांची जी उदाहरणे आहेत ती आहेत सायकॉन, युस्पॉन्जिया म्हणजे आंघोळीचा स्पंज, हायालुनोमा, युप्लेक्टेक्ला इत्यादी, हे यांची उदाहरणे आहेत। हा दुसरा संघ आहे सिलेंटराटा किंवा निडारिया, ते याला इंग्लिशमध्ये म्हणतात फायलम कोइलेंटेराटा आणि निडारिया। इथे सी हा काय आहे, सायलेंट आहे, म्हणजे त्याचा उच्चार होत नाही। तर आता इथे ही जलव्याल ही जी वनस्पती बघा, इथे तिचं मुख दाखवलंय, हे षण्डूक दाखवलेत, हे वृषण आहे, इथे हे शरीर आहे, हे अंडाशय आणि नवजात मुकुल इथे आहे। अशा प्रकारे ही आकृती आहे, ही कोरलची आकृती आहे आणि ही सी ॲनिमोना या प्राण्याची आहे आणि हे सिलेंट्राटा किंवा निडारिया प्राणीसंघातील प्राणी आहेत। तर यांची वैशिष्ट्ये आता आपण बघूयात ती काय आहेत ती। तर ह्या प्राण्यांच्या शरीराचा आकार जो असतो तो दंडाकृती असतो, म्हणजे या प्रकारे किंवा छत्रीच्या आकारासारखा असतो। दंडाकृती शरीर असेल तर बहुशुंडक, म्हणजे हे इथे जे आहे ना, हे भरपूर दाखवलेत बघा, इथे हे बहुशुंडक, आणि छत्रीच्या शरीराचे असेल तर छत्रिक म्हणतात। हे समुद्रामध्ये आढळतात आणि मोजकेच काही प्राणी जे आहेत ते गोड्या पाण्यात आढळतात। यांचे शरीर अरीय, सममिती आणि द्विस्तरीय असते। यांच्या मुखाभोवती दंडपेशीयुक्त शुंडके असतात। शुंडकांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी
होतो, म्हणजे हे इथून ते भक्ष्य पकडतात, हे शुंडक जे आहे ते. आणि शुंडकांचा होतो तर दंडपेशी ज्या आहेत त्यांचा उपयोग ते भक्ष्याच्या शरीरात विषाचे आंतरप्रेक्षण करतात. म्हणजे विष त्या जे भक्ष्य आहे त्याच्या शरीरात ते सोडण्यासाठी त्या दंडपेशींचा उपयोग करतात. त्याचा संरक्षणासाठी सुद्धा त्यांना उपयोग होतो, म्हणजे त्यांच्यावरती दुसऱ्या प्राण्याने हल्ला करू नये किंवा केला तर त्याला मारण्यासाठी. अंतक्षेपण करतात. उदाहरणार्थ याची उदाहरणे बघा, आता ह्या वनस्पतींची काय काय आहेत ती. तर ती आहे जेलव्याल, सी ॲनिमोना, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, ही कंसात त्यांची दुसरी नावं दिलेली आहेत, जेलीफिश आणि प्रवाळ इत्यादी ही त्यांची उदाहरणे